बरेचसे फायनल अकाउंटचे प्रॉब्लेम लास्ट व्हिडिओज मध्ये टाकलेले आहेत. थोडंसं डिस्क्रिप्शन चेकआउट करा की त्याच्यामध्ये सॉल्व प्रॉब्लेम आहे का अनसॉल्व प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्हाला त्याचं सॉल्युशन मिळायला सोपं होईल. डिस्क्रिप्शन मध्ये मी डिटेल्स लिहिलेले आहेत, कुठला प्रॉब्लेम आहे, कुठल्या पेज नंबरवर आहे, असं सर्व त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. काही शंका असतील तर कमेंट करून जरूर विचारा. जास्तीत जास्त आपले फ्रेंड सर्कल्स असतील, 11वी 12वीचे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना जास्तीत जास्त चॅनल माझं सबस्क्राईब करायला जरूर सांगा. आज आपण प्रॉब्लेम नंबर 6 अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 6 पेज नंबर 59 परत एकदा ऐका. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 6 पेज नंबर 59 आज हा बघूया. थोडासा फास्ट मोड मध्ये मी वाचते कारण पुढे कॅल्क्युलेशन्सला बराचसा आपल्याला वेळ जातो म्हणून. Unsolved problem number 6, page number 59. Archana and Prerna are partners sharing profits and losses in the ratio of 2:1. आजच्या प्रॉब्लेमचा रेशो प्रपोर्शन आहे पहा 2:1, 2:1. With help of the following trials and adjustments given below, you are required to prepare trading and P&L account for the year ended 31st March and balance sheet as on that date. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट बॅलन्सेस आहेत, क्रेडिट बॅलन्सेस आहेत. बहुतेक पोस्टिंगला काही अडचण नाहीये. आपण डायरेक्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया. ऍडजस्टमेंट स्टॉक ऑन 31st March 2019 is valued at cost price 12,000 as market price 17,000. जेव्हा दोन तुम्हाला क्लोजिंग स्टॉकच्या अमाउंट दिलेले असतात त्यातली जी कमी प्राइस आहे ती आपण घेणार आहोत. क्लोजिंग स्टॉक मध्ये आता दिले पहा कॉस्ट प्राइस आहे 12,000 आणि मार्केट प्राइस आहे 17,000. सो यातली आपण घेणार आहोत आजच्या प्रॉब्लेम साठी 12,000 रुपये. Our customer Mr. Shekhar failed to pay his dues of ₹800. आपले कस्टमर आहेत शेखर is failed to pay his dues. त्यांच्याकडनं पैसे येणे होते 800 रुपये, ते त्यांनी दिलेले नाही. म्हणजे आपल्या फर्म साठी काय आहे ते बॅड डेट्स आहेत पहा. सो डेटस प्रॉब्लेम मध्ये जिथे कुठे आले त्याला स्टार करून घ्या, टिक करून घ्या, म्हणजे आपल्याला त्याच्यावर ऍडजस्टमेंट करायची लक्षात येईल. 1/8 of the patents are to be written off. 1/8 म्हणजे पेटंट्सची जी अमाउंट आहे त्याच्या 1/8 अमाउंट आपल्याला काढून ती त्याच्यावर रिटर्न ऑफ करायचे, वजा करायचे. सो पेटंट जिथे कुठे आहेत त्याला स्टार करा. अ पार्ट ऑफ फर्निचर 5,000 इज परचेस्ड ऑन 1st October 2018. काहीतरी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली पहा फर्निचरची. सो फर्निचरला स्टार करा. A part of furniture ₹5,000 is purchased on 1st October 2018. Depreciation on land and building 10% and furniture at 5%. Land and building ला 10%. 10% depreciation आहे आणि फर्निचरला 5% depreciation आहे. फर्निचरला 2 स्टार करा आणि लँड अँड बिल्डिंगला 1 स्टार करा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस, वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेसला स्टार करा. आणि लास्ट ऍडजस्टमेंट आहे पहा अलाउड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍट 3%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला चार्ज करायचा आहे 3%. सो कॅपिटलला स्टार करा. डायरेक्ट प्रॉब्लेमच्या पोस्टिंगला आपण आता सुरू करूया. फर्स्टली डेबिट बॅलन्सेस. स्टॉक आहे पहा 1st April 2018 8,500. 1st एप्रिलचा जो स्टॉक आहे तो आहे आपला ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक 8,500, 8,500 बरोबर. नेक्स्ट आहे पेटंट्स 2,000. पेटंट्सला ऍडजस्टमेंट आहे. पेटंट्स इनरला लिहूया. पेटंट्स 2,000. काय ऍडजस्टमेंट आहे बघा पेटंट्स वर. सेकंड ऍडजस्टमेंट आहे 1/8 ऑफ द पेटंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ म्हणजे वजा करणे. किती अमाउंट वजा करायची आहे
18 काढायची कशी बघा. वर्किंग नोट मी इथे दाखवते, तुम्ही जिथं प्रॉब्लेम करताय त्याच्या पाठीमागच्या पानावर वर्किंग नोट आणि त्याच्या खाली मी जे जे मध्ये कॅल्क्युलेशन्स दाखवीन ते तुम्ही तिथं लिहा. वर्किंग नोट ऑफ पेटंट्स. किती अमाऊंट आहे पहा पेटंट्सची 2000. याच्या 1/8 अमाऊंट आपल्याला काढायची. सो 8 1 8, 8 2 16, खाली राहिले 4, 8 5 40 आणि 0 250. किती आलं 250. ते 250 राईट ऑफ करायचे. राईट ऑफ म्हणजे डेप्रिसिएशनच, फक्त ते वेगळ्या पद्धतीने दिलंय. लिहायचं कसं बघा. लेस रिटर्न ऑफ, लेस रिटर्न ऑफ आणि 250 अमाऊंट करायचे त्याच्यातून मायनस. आलं लक्षात. रिटर्न ऑफ म्हणजेच डेप्रिसिएशन, हे लक्षात असू द्या. जेव्हा जेव्हा फ्युचर मध्ये प्रॉब्लेम्स कराल राईट ऑफ करा म्हणलं तर त्याच्या एक अष्टमांश अमाऊंट काढायची आणि ती अमाऊंट काय करायची त्याच्यातून वजा करायची. 0 5 7 आणि 1. आउटरला राहिले 1750. सेकंड इफेक्ट आपण देऊन घेऊया. टू डेप्रिसिएशन ऑन पेटंट्स. टू डेप्रिसिएशन ऑन पेटंट्स अमाऊंट आहे 250. आलं लक्षात. नेक्स्ट आहे पहा सन्ड्री डेटर्स 18,500. सन्ड्री डेटर्स 18,500. बरोबर. काय म्हणतात बघा त्याच्यावर, काय ऍडजस्टमेंट आहे. डेटर्सची कनेक्टेड आपली सेकंड ऍडजस्टमेंट आहे. आवर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यूज ऑफ ₹800. त्यांचे बॅड डेट्स आहेत. सो ते बॅड डेट्स काय करावे लागतील मायनस. बॅड डेट्स आहेत 800. बॅड डेट्स आहेत त्यांचे 800. आउटर कॉलमला पहा किती राहतात 17,700. आलं लक्षात. सो बॅड डेट्स आहेत आपले. कुठले कस्टमर त्यांचे ड्यूज जर देऊ शकत नसेल तर ते बॅड डेट्स आहेत. सेकंड इफेक्ट आपण देऊया P&L ला. 2 न्यू बॅड डेट्स. 2 न्यू बॅड डेट्स अमाऊंट आहे 800. ट्रायल बॅलन्स मध्ये काही बॅड डेट्स दिलेत का बघा. ट्रायल बॅलन्स मध्ये पण आहेत पहा. ओल्ड बॅड डेट्स आहेत आणि ट्रायल बॅलन्स मध्ये आरडीडी पण आहे. सो ट्रायल बॅलन्स मधले बॅड डेट्स ऍड करूया. ऍड ओल्ड बॅड डेट्स. ऍड ओल्ड बॅड डेट्स. किती अमाऊंट आहे पहा 200 200. दोघांची टोटल आली 1000 आणि याच्यातून क्रेडिट साइडला आरडीडी दिलाय पहा 500. तो काय करावा लागेल मायनस. सो लेस ओल्ड आरडीडी. लेस ओल्ड आरडीडी 500. म्हणजे आउटर कॉलमला किती राहिले पहा. ओल्ड आरडीडी आहे 500. आउटर कॉलमला राहिले 500. आलं लक्षात. बॅड डेट्स आहेत. न्यू बॅड डेट्स आपण मायनस केले. सेकंड इफेक्ट देताना न्यू बॅड डेट्स 800. आता हे बॅड डेट्स आणि हा आरडीडी ट्रायल बॅलन्स मध्ये दिलाय. ओल्ड बॅड डेट्स आपण त्याच्यात ऍड केले आणि ओल्ड आरडीडी आहे त्याच्यातून काय केला मायनस केलेला आहे. नेक्स्ट स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक ऑफ स्टेशनरी आपला असेट आहे 3000. स्टॉक ऑफ स्टेशनरी 3000. आलं लक्षात. पुढे दिलेत पहा ट्रेडमार्क. ट्रेडमार्क आपला असेट आहे 2000. ट्रेडमार्क 2000. आलं लक्षात.
receivable 6,300. Bills receivable 3,000. Bills receivable sorry, bills receivable ची अमाउंट आहे 6,300. 6,300. Bills receivable ची अमाउंट आहे 6,300. Next, electricity charges 1,450. Two electricity charges. 1,450. काय बघा त्याला बहुतेक आउटस्टँडिंग आहे. 6वी ऍडजस्टमेंट आहे पहा. आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹200. Add outstanding electricity charges 200. Outer column 1,650. आउटस्टँडिंग म्हणेल तर आपण ऍड करतो, प्रीपेड म्हणलं की आपण लेस करतोय. सेकंड इफेक्ट देऊयात. आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आउटस्टँडिंग इलेक्ट्रिसिटी चार्जेस अमाउंट आहे 2,000. आलं लक्षात? सो पुढे जाऊयात. सो इलेक्ट्रिसिटी चार्जेसची अमाउंट 200 आहे. माझ्याकडनं चुकून 2,000 म्हणलं गेलं, पण ऍक्च्युली ₹200 अमाउंट आपण मेन्शन केलेली आहे. नेक्स्ट आहे पहा वेजेस. वेजेस ट्रेडिंग डेबिट. वेजेसची अमाउंट किती आहे बघा. वेजेस आहेत 950 आणि त्याला आउटस्टँडिंग आहे 300. 950 आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग वेजेस आहेत. आउटस्टँडिंग वेजेस आहेत पहा 300. म्हणजे आउटर कॉलमला आले 1250. आले लक्षात? सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग वेजेस अमाउंट आली 300. नेक्स्ट heating and lighting. Heating and lighting is directly related with the product. So याचा पोस्टिंग येणार आहे ट्रेडिंग डेबिटला. Heating and lighting. Heating and lighting अमाउंट पहा त्याची किती आहे 1,000. अमाउंट आहे त्याची 1,000. नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्स. आज ट्रेड एक्सपेन्स प्रॉब्लेम मध्ये 1 तास दिलेला आहे. जेव्हा ट्रेड एक्सपेन्स ट्रायल बॅलन्स मध्ये 1 तास असतो तेव्हा त्याचं पोस्टिंग जातं P&L डेबिट. आणि ट्रेड एक्सपेन्स बरोबर जर जनरल एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस दिलेले असतील तर त्यावेळेस ट्रेड एक्सपेन्स जातो ट्रेडिंग डेबिटला आणि बाकीचे सगळे एक्सपेन्सेस जातात P&L डेबिटला. आज ट्रेड एक्सपेन्स 1 तास दिलेला आहे, सो त्याचं पोस्टिंग जाणार आहे P&L डेबिट. ट्रेड एक्सपेन्स 850 टू ट्रेड एक्सपेन्स 850. ट्रेड एक्सपेन्स आहे 850. नेक्स्ट सेल्स रिटर्न दिलेत 400. सेल्स रिटर्न विच इज लेस फ्रॉम सेल्स. सेल्स रिटर्नला दुसरा शब्द आहे रिटर्न इनवर्ड. आपल्याला आधी काय लिहावं लागेल, सेल्स लिहावे लागतील बाय सेल्स. अमाउंट दिली आहे पहा क्रेडिट मध्ये 30,200 लेस सेल्स रिटर्न. लेस सेल्स रिटर्न अमाउंट आहे 400. किती येतात पहा आउटर कॉलम मध्ये 0, 0, 8, 9 and 2. 29,800. आलं लक्षात? लँड अँड बिल्डिंग 22,000.
लँड अँड बिल्डिंग 22,000. डेप्रिसिएशन असणार आहे पहा याला. डेप्रिसिएशन ऍट किती पर्सेंट आहे बघा. लँड अँड बिल्डिंगचे डेप्रिसिएशन आहे 10%. सो 10% इझी आहे. आता एवढं तर बेसिक आपल्याला यायलाच पाहिजे. एक झिरो कमी करायचा 2,200. पहा आउटरला किती येत आहेत 0 0 8 9 and 1. 19,800. सेकंड इफेक्ट आपण देऊया. P&L डेबिट टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग ॲट 10%. अमाऊंट आहे जेवढी मायनस केलेली आहे अमाऊंट तेवढीच लिहिणार आहोत. लँड अँड बिल्डिंग नंतर फर्निचर 13,000. इनरला लिहा फर्निचर 13,000. त्याला आपण 2 स्टार केलेत बघा, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये 2 पॉइंट्स दिलेले आहेत. काय बघा, एक तर फोर्थ, अ पार्ट ऑफ फर्निचर ऑफ ₹5,000 इज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. या 13,000 पैकी 5,000चे जे फर्निचर आहे हे 1 ऑक्टोबरला घेतलंय असा त्याचा अर्थ. आणि काय सांगितले पहा फिफ्थ ऍडजस्टमेंट मध्ये की डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ॲट 5%. अशा आपल्याला 2 अमाऊंटचा आज डेप्रिसिएशन काढायचं आहे. मी वर्किंग नोट डिटेल मध्ये दाखवते बघा. फर्निचरची टोटल अमाऊंट तुम्हाला किती दिली आहे 13,000 बरोबर. यापैकी ते काय म्हणताय, यापैकी 5,000चं जे फर्निचर आहे इज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर बरोबर. 13,000 पैकी 5,000चं जे फर्निचर आहे हे 1 ऑक्टोबरला घेतलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला किती असणार आहे सांगा. 13 मधून 5 वजा केल्यानंतरच जे असणार आहे ते सुरुवातीला असणार आहे. आलं लक्षात. आता या 2 अमाऊंट वर आपण 5% चार्ज करूया. सो 8,000 वर 5% चार्ज केल्यानंतर किती येतात पहा. 8,000 गुणिले 5 भागिले 100. 8 पंचे 40. 400. आलं लक्षात. फर्स्ट फर्निचर वरचं डेप्रिसिएशन किती आलं 400. का, कारण ते फुल इयर साठी तुम्ही वापरताय. आता याच्यावर पण सेम प्रोसिजर. याच्यावर पण 5% काढायचे पहा. 5,000 into 5/100 किती आले 5 5 25 250. आलं लक्षात. पण हे जे 250 आलेले आहेत हे किती महिन्यासाठी आले फॉर 12 months. आणि तुम्ही हे फर्निचर घेतलंय कधी 1 ऑक्टोबरला. मग ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत महिने जर आपण मोजले तर ते येतात 6 महिने. सो पूर्ण वर्षाचं डेप्रिसिएशन तुम्हाला दाखवतच येणार नाही. 12 महिन्यासाठी 250 तर 6 महिन्यासाठी किती. विरुद्ध गुणाकार करायचा. 250 गुणिले 6 भागिले 12. 6 × 6 6 × 12 आणि इथे येतात पहा 125. हे आलं तुमचं सेकंड डेप्रिसिएशन. आलं लक्षात. टोटल तुमच्याकडे फर्निचर आहे 13,000चं. त्यापैकी ते ऍडिशनल मध्ये काय म्हणतात यापैकी 5,000चं जे फर्निचर आहे ते 1 ऑक्टोबरला घेतलं. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही किती वापरता 8,000चं. मग 8,000 वर 5% काढले आपण. हे आले फॉर 12 months बरोबर. 8,000 वर 5% काढले ते आलं 400 रुपये डेप्रिसिएशन. आता 5,000 वर पण 5% काढायचे. किती आले पहा ते 250. पण हे जे 250 आले हे 12 महिन्यासाठी आले. आपल्याला तेवढ्याची गरजच नाहीये. का,
कारण ते परचेस ऑन 1 ऑक्टोबर म्हणताय. किती तारखेला घेतले? 1 ऑक्टोबरला. सो 1 ऑक्टोबर पासून मार्च एंड पर्यंत येतात 6 महिने. 12 महिन्यासाठी 250, तर 6 महिन्यासाठी किती? आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तरावर येतोय 125च्या. म्हणजे हे 400 आणि हे 125 असे मिळून आपल्याला आता डेप्रिसिएशन किती दाखवावं लागणार आहे? 525 रुपये. आलं लक्षात? सो वर्किंग नोट सविस्तर तुम्ही जिथे कुठे अभ्यास करताय त्या प्रॉब्लेमच्या बॅक साइडला हे लिहून घ्या जरूर. सो आपण ते मायनस करूया बघा. लेस depreciation at 5%, 525. 525 त्याच्यातलं काय करायचे? मायनस करायचे. पहा 5 7 4 2 1 12,475. आलं लक्षात? वजाबाकी करून किती आले? 12,475. सेकंड इफेक्ट येणार आहे पी एंड एल डेबिट टू डेप्रिसिएशन at 5% ऑन फर्निचर. अमाऊंट आहे 525. आलं लक्षात? नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पहा हे पुसतीये मी. कॅल्क्युलेशन समजून घ्या. एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला स्वतः करायला येणार आहे. नाही कळलं एखादं कॅल्क्युलेशन तर विचारा जरूर. फर्निचर नंतर पुढे गेले. पहा फर्निचर नंतर कॅश ऍट बँक 5000. कॅश ऍट बँक 5000. 5000 बरोबर. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट 7500. इन्व्हेस्टमेंट 7500. नेक्स्ट ड्रॉइंग दिलेत. पहा अर्चना आणि प्रेरणा. आज हा थोडा वेगळा पॉइंट आला. ड्रॉइंग्स आहेत आपण कॅपिटल मधून मायनस करतो. सो आपल्याला पहिल्यांदा काय लिहावे लागतील? कॅपिटल्सच्या अमाउंट्स लिहावे लागतील. कॅपिटल अकाउंट ऑफ अर्चना अँड प्रेरणा. कॅपिटल अकाउंट ऑफ अर्चना अँड कॅपिटल अकाउंट ऑफ प्रेरणा. किती अमाऊंट आहे बघा दोघींच्या क्रेडिट मध्ये दिल्यात. 40,000 आणि 20,000. 40,000 अँड 20,000. हे जी कॅपिटल आहे ह्याच्यातून आपण काय करतो? ड्रॉइंग्स मायनस करतो. पहा लेस ड्रॉइंग्स. लेस ड्रॉइंग्स. ड्रॉइंगच्या अमाऊंट ज्या आहेत दोघींचे त्या मायनस करूया. अर्चनाची 1200 रुपये आहे आणि प्रेरणाची 900. सो याच्यातून 1200 मायनस करूया. 0 0 8 8 and 3 बरोबर. आणि यांची 900 आहे. सो 0 0 1 9 1. 19,000 100 आणि 38,800. बॅड डेट्स 200. ट्रायल बॅलन्स मधले बॅड डेट्स आपण मेन्शन केलेत मगाशी. आता परत नाही घ्यायचे. परचेसेस आहेत पहा 23,700. 2 purchases 23,700. त्याच्यावर रिटर्न्स आहेत का बघूया. मी पाहिले नाहीत कारण आहेत. परचेस रिटर्न आहेत 1000. लेस परचेस रिटर्न 1000. आउटर कॉलम 22,700. आलं लक्षात? डेबिट साइड पोस्ट झालेली आहे. आता क्रेडिट साइड मधलं काय राहिलंय बघूया. कॅपिटल अकाउंट ऑफ अर्चना आणि प्रेरणा दोघींचे कॅपिटल्स आपण लिहिले. पहा अदर लोन्स at 3,000. लोन आहे म्हणल्यावर ते काय असणार आहे? आपली लायबिलिटी. अदर लोन्स
अमाऊंट आहे 3000. नेक्स्ट रिझर्व फंड 1000. रिझर्व फंड ऑल्सो लायबिलिटी. रिझर्व फंड 1000 1000. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स 17500. सन्ड्री क्रेडिटर्स 17500. बिल्स पेबल 5000. बिल्स पेबल 5000. बरोबर. नेक्स्ट परचेस रिटर्न. आपण आताच परचेस रिटर्न मायनस केले पहा, परत नाही घ्यायचे. आरटीडी आहे 500. ओल्ड आरटीडी होता तो आपण त्याच्यातून मायनस केलेला आहे, सो परत नाही घ्यायचा. सेल्स आहेत पहा 30200. सेल्स पण लिहिले. आणि लास्ट आहे इंटरेस्ट आहे 310. क्रेडिटला दिलाय, सो तो लिहायचा आपण पीएनडल क्रेडिट. इंटरेस्ट आहे 310. येते लक्षात. सो आता एकदा रिमेनिंग ऍडजस्टमेंट्स काही राहिल्या असतील तर करूया, आणि ज्या केलेल्या आहेत त्याचा क्रॉस चेक करूया. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च आपलं मगाशी घ्यायचं ठरलंय 12000, कारण तसा नियमच आहे. 2 व्हॅल्यूज दिलेल्या असतील क्लोजिंग स्टॉकच्या, तर ती जी कमी आहे ती आपण घेणार आहोत बाय क्लोजिंग स्टॉक 12000. इथे पण येणार पहा क्लोजिंग स्टॉक 12000 12000. येते लक्षात. नेक्स्ट आवर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यूज. पहा बॅड डेट्स त्यांचे होते 800, ते मायनस केले. सेकंड इफेक्ट आपण दिलेला आहे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये चेक करा. 1/8 ऑफ द पेटंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. पेटंटची जी अमाऊंट आहे 1/8,250 मायनस केली आहे. डेप्रिसिएशन म्हणून आपण ते दाखवले पीएनएल डेबिट. अ पार्ट ऑफ फर्निचर 5000 परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर अँड ऑल्सो डेप्रिसिएशन. मगाशी मी डिटेल वर्किंग नोट दाखवली आहे. फर्निचरचं डेप्रिसिएशन आहे 525. सेकंड इफेक्ट पण आपण दिलेला आहे. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10%. लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आहे पहा 10% 2200 रुपये. ते पण आपण दाखवलेलं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 300 अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200. वेजेसचे 300, इलेक्ट्रिसिटी चार्जेसचे 200. सेकंड इफेक्ट आपण दोन्हीकडे दिलेले आहेत. आणि लास्ट आपली करायची राहिली पहा ऍडजस्टमेंट. अलाउड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍट 3%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला चार्ज करायचं आहे, त्याचं कॅल्क्युलेशन बघूया आणि मग त्याचं पोस्टिंग करूया. इंटरेस्ट ऑन कॅपिटल मी इथे दाखवते पहा कॅल्क्युलेशन. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे अर्चनाची कॅपिटलची अमाऊंट आणि प्रेरणाची कॅपिटलची अमाऊंट. अर्चना अँड प्रेरणा. बरोबर. अर्चनाची कॅपिटलची अमाऊंट आहे 40,000 आणि यांची कॅपिटलची अमाऊंट आहे 20,000. किती पर्सेंट सांगितले पहा इंटरेस्ट 3%. ही जी ऍडजस्टमेंट आहे ही खूप वेळेला पेपर मध्ये विचारतात. आपल्या प्रत्येकाला हे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन असतं पहा की ही अमाऊंट ड्रॉइंगशी मायनस केल्यानंतर आलेल्या अमाऊंट वर काढायचं का ओरिजिनल अमाऊंट वर काढायचं. इथे तुम्ही खाली कितीही प्लस मायनस करा, पण इंटरेस्ट ऑन कॅपिटल जेव्हा विचारतील तेव्हा ओरिजिनल अमाऊंट त्याच्यावरच इंटरेस्ट काढायचा आहे, हे लक्षात घ्या. खाली तुम्ही प्लस मायनस किती कराल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग मायनस कराल, काही करा, पण जेव्हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल येईल तेव्हा तो ओरिजिनल अमाऊंट वर चार्ज करायचा, हे लक्षात ठेवा. सो 3% किती येतात बघा, 4 त्रिक 12.
1200 रुपये बरोबर. आणि यांचे 2 शून्य गेले, 3 दुणे 6. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आले, यांचे 1200 आले, यांचे आले 600. सो इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कुठलाही इंटरेस्ट फर्स्टली ऍडच होणार आहे. सो ऍड इंटरेस्ट ऑन कॅपिटल, अमाऊंट आहे 1200. टोटल करून तिथेच ठेवा 40,000. आणि इथे यांचं इंटरेस्ट ऍड करायचं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 900. इथे आले पहा 900 नाही, सॉरी 600 आहे, 600. सो इथे आले